नंतर जर बघितली, विश्वगुरूंच्या नावाला शोभेल अशी दर्जेदार गाथा निवृत्तनाथ संस्थांनी ती बनवली आहे प्रकाशित करत असताना. कुठल्याही प्रकारची दर्जाची तडजोड ती गाथा प्रकाशित करत असताना, बनवत असताना आम्ही केलेली नाही. गाथा प्रकाशित होत असताना ती संपादित करण्याचं कार्य आदरणीय हरिभक्तपरायण सुभाष महाराज गेटे असतील, हरिभक्तपरायण सचिनदादा पवार असतील, यांनी खूप चांगलं मनापासून काम केलं आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून ते संपादनाचं काम त्यांनी केलं आणि एक सर्व समावेशक आणि एक सर्व गुणसंपन्न आणि एक चांगली दर्जेदार गाथा वारकऱ्यांसमोर विश्वगुरूंची असावी या हेतूने त्यांनी ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ही गाथा प्रकाशित होत असताना त्याच्यामध्ये त्याचे पाठभेद असतील, कठीण शब्द असेल, हे एक वैशिष्ट्यपूर्ण पारायणप्रथेचं त्याचा प्रथमच असं म्हणायला हरकत नाही. या पारायणप्रथेमध्ये कठीण शब्दांचे अर्थ आणि पाठभेद हे प्रत्येक अभंगाच्या खाली दिलेले आहे. त्याची फॉन्ट साईज कशी असावी याच्याकडे विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. त्या गाथेचं एकंदर स्वरूप कसं असावं, कव्हर पेज कसं असावं याच्याकडून संस्थांनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे. कव्हर पेज जर आपण बघितलं तर गाथा डोक्याला टेकवावी अशा प्रकारचं ते कव्हर पेज झालेलं आहे, अत्यंत समाधानकारक. हे करत असताना अनेक स्केच आम्ही त्या ठिकाणी बनवले कव्हर पेजचे आणि करत असताना ते डिजिटली सेट करून घेतले. खूप चांगल्या प्रकारे दर्जेदार ती गाथा या ठिकाणी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, मी अत्यंत थोडक्यात माझी प्रस्तावना आवरतो. या आजच्या सोहळ्यासाठी प्रकाशनासाठी स्वतः वारकरी दर्पणचे संपादक आणि ज्यांनी ही गाथा प्रकाशित केलेली आहे असे सचिनदादा पवार उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तपरायण सुभाष महाराज गेटे काही मेडिकल रिझनमुळे अचानक ते येऊ शकले नाही, परंतु त्यांच्या ज्या दोन्ही विभूतींनी संपादित केले त्यापैकी सचिनदादा या ठिकाणी उपस्थित आहे. लवकरच त्या गाथेचं आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. आजच्या या सोहळ्यासाठी जीर्णोद्धार कार्य असेल संस्थांचं, आध्यात्मिक कार्य असेल, कुठली चळवळ असेल संस्थांची, या सर्व कार्यामध्ये ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी लाभतं असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. निवृत्तनाथ संस्थांचे मानकरी, सेवेकरी आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज आदरणीय बाळासाहेब महाराज देहूकर आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तुकाराम बाबा संस्थांचे अध्यक्ष आदरणीय रघुनाथ बाबा खेडलेकर या ठिकाणी आज व्यासपीठावर उपस्थित आहे. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, विश्वगुरूंचे अत्यंत सेवक मनापासून ज्यांनी अनेक वर्षापासून सेवा करतात, संस्थांचं जीर्णोद्धार कार्य असेल आणि सर्व सेवांमध्ये ते आवर्जून अग्रभागी असाच असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रामकृष्ण महाराज लभितकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्र्यंबक शहरामध्ये असेल, आदिवासी भागामध्ये असेल, त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, एक मोठी चळवळ उभी केलेली आहे आणि सर्व आदिवासी भाग असेल आणि सर्वच भाग असेल त्यांच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वांना जे मार्गदर्शक असतात असे आदरणीय रघुनाथ बाबा फरशीवाले या ठिकाणी आज व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचे मनापासून मी स्वागत करतो. ज्यांचं आम्हाला मनापासून अत्यंत मार्गदर्शक असतं आणि आमच्या युवकांना जे प्रेरणास्थान आहे असे रमणगिरीजी महाराज ज्यांचा फार मोठा हातभार आहे आणि लवकरच ते एक चांगली घोषणा ते संस्थांच्या हिताच्या दृष्टीने काही दिवसांनंतर करणार आहे असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि ते निश्चितच पूर्ण होईल. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला आहे. ते आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. ज्यांनी गाथा संपादित केले असे युवा कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे पाईक हरिभक्तपरायण सचिनदादा पवार व्यासपीठावर उपस्थित आहे. माननीय आमदार खोसकर साहेब ज्यांचं अनेक अंगाने संस्थांच्या अनेक कार्यामध्ये मार्गदर्शन आहे, ते काही दिवसांनी आपल्याला पुढे समजेलच असे आमदार खोसकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती मामा जाधव आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोळेसर उपस्थित आहे. मानकरी डावरे महाराज उपस्थित आहे. वंशपरंपरागत पुजारी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जयंत महाराज गोसावी आहे. आणि संस्थांचा जीर्णोद्धार कार्य असेल आणि संस्थांच्या यापूर्वीच्या सर्व कार्यामध्ये ज्यांनी आमच्या अगोदर ज्या कमिटीने काम केलेलं आहे विश्वस्त मंडळाने, असे त्या विश्वस्त मंडळाचे माझे अध्यक्ष आदरणीय त्र्यंबक दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. माझे अध्यक्ष संजय नाना धोंडगे हे उपस्थित आहे. आदरणीय माझे अध्यक्ष कोल्हे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचंच मार्गदर्शन आम्हाला आजही संपूर्ण आमच्या कार्यामध्ये मिळत असतं. इगतपुरी तालुक्याचे ज्येष्ठ कीर्तनकार माझे मार्गदर्शक हरिभक्तपरायण अशोक महाराज धांडे उपस्थित आहे. दत्तू काका राऊत उपस्थित आहे. त्याचप्रमाणे डुकरे पाटील उपस्थित आहे. राहुल भाऊ गीते उपस्थित आहे. देवदास मामा जाधव, सुनील भाऊ जाधव, थेटे नाना अत्यंत युवकांप्रमाणे अजून ते आमच्याबरोबर काम करत असतात, ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहे. बाळासाहेब काकड आहे. नारायण काका काकड जे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे आहे प्रत्येक कार्यामध्ये, ते उपस्थित आहे. आदरणीय गुट्टे महाराज अत्यंत तत्वज्ञानाचा असेल, वारकरी संप्रदाय असेल, सुंदर भाषाशैली आणि ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्याला संपर्क करून विचारपूर्वक करत असतात असे गुट्टे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बेजेकर
महाराज आहे, कैलास महाराज तांबे आहे आणि आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं या सर्व वारकरी संप्रदायामध्ये आणि आम्हाला अत्यंत मला बालकाप्रमाणे मानणारे सगळेच वारकरी संप्रदायातले कीर्तनकार असेल यांना त्यांच्या छत्रछायेखाली घेणारे एक नाशिक जिल्ह्याचं विभूषण आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज म्हस्कर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। त्यांच्या आरोग्याची प्रतिकूलता असताना देखील संस्थांच्या या कार्यामध्ये ते नेहमी सहभागी असतात। या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून संस्थांच्या वतीने स्वागत करतो। वारकऱ्यांच्या स्वप्नातला दगडी सभामंडप प्रारंभ झालेला आहे, पायापर्यंतचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। विश्वगुरु प्रवेश महाद्वाराचं काम आपण प्रारंभ करत आहोत। प्रसाद योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे जे पण 60 ते 70 कॉलम आहे ते सुद्धा आपण स्वतः संस्थांच्या वतीने RCC आणि स्टोनचं क्लॅडिंग करत आहे। असं अनेक अंगाने भव्य दिव्य जीर्णोद्धार कार्य संस्थांचं चालू आहे। लवकरच जीर्णोद्धार कमिटी ह्या कार्यक्रमामध्ये आपण जाहीर करणार आहे। आदरणीय संस्थांचे सचिव ती जीर्णोद्धार समिती या ठिकाणी जाहीर कराल। नक्कीच सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विश्वस्त नारायणदादा मोठाळ असतील, विश्वस्त कांचनताई जगताप असतील, प्रसिद्धी प्रमुख ठोंबरे महाराज असतील, या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी सर्व वारकऱ्यांचे गुरुकुलांचे सर्व प्रमुख या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। उपस्थित संपूर्ण तालुक्यातले वारकरी महिला या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। जीर्णोद्धार कार्य असेल, संत साहित्याचा विश्वगुरूंचा प्रचार प्रसार असेल, या सर्व कार्यामध्ये आपण यापुढे सुद्धा सर्व सहभागी राहाल आणि आम्हाला तुमच्या सर्वांकडून मार्गदर्शन मिळेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे। थांबतो सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे पुढे दे माझे मना। धन्यवाद। या ठिकाणी निवृत्तीनाथ गाथा प्रकाशन आणि त्या अनुषंगाने पाठीमागील सर्व कार्याचा आढावा तसेच जे काही स्वरूप आहे कामकाजाचं त्याचं वर्णन या ठिकाणी अध्यक्षांनी केलं। यानंतर आता आपण गाथा प्रकाशनाकडे वळणार आहोत। उपस्थितांच्या हस्ते या गाथेचं अभंग गाथेचं प्रकाशन होत आहे। सचिनदादा पवार या गाथेचे संपादक त्यांनीही उभं राहून, तसेच आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर, बाळासाहेब महाराज देहूकर आणि एकूणच उपस्थित मान्यवरांनी गाथेचं प्रकाशन करावं असे मी त्यांना विनंती करतो। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज की। महाराज की जय। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया। निवृत्तीराया सर्वांनी भजन करा। निवृत्तीदादांचं सर्वांनी भजन करा। हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। धन्यवाद। आमदार साहेबांना बोलायचं आहे, त्यांना जायचं आहे। या ठिकाणी निवृत्तीनाथ गाथेचं प्रकाशन झालं आहे असं संस्थांच्या वतीने आम्ही जाहीर करतो। सर्वांनी प्रकाशनाला टाळ्या वाजून प्रकाशनाचं स्वागत करायचं आहे।
आणि कृपया मान्यवरांनी आसनस्थ व्हावं. या ठिकाणी प्रकाशनानंतर आपले आमदार हिरामनजी खोसकर आपल्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतील. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्री संत निवृत्तीनाथ विश्वस्त यांच्या 751 महोत्सव या ठिकाणी होतोय. या संस्थेचे अध्यक्ष निलेश गाढवे, त्यांचे कमिटीचे सर्व सदस्य, महामंडलेश्वर गायकवाड महाराज, रघुनाथ बाबा महाराज, सर्व संत या ठिकाणी सर्व संत या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व धार्मिक वारकरी आणि या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आयोजित केलेला आहे तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून आलेले सर्व भक्त मंडळी आणि अतिशय या ठिकाणी 751 महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. या महोत्सवाला ज्या ज्या काही माध्यमातून मग इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, जिल्ह्यातून निलेशजी भाऊ गाढवे आणि त्यांच्या सगळं संस्थेचे सगळं कमिटीचे सर्व सदस्यांनी अतिशय हा सोहळा कसा झाला पाहिजे, काय झाला पाहिजे, कशा पद्धतीने झाला पाहिजे त्याचं सर्व आयोजन केलेलं आहे. प्रकशन पण या ठिकाणी केलेलं आहे. आता निवृत्ती वसुधा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या महिना 15 दिवसापूर्वी मिटिंग घेतली आणि इगतपुरीला अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणाकोणा कशी मदत करायची, कुठल्या माध्यमातून मदत करायची, ही मदत काही ओपन सांगता येत नाही, परंतु त्या माध्यमातून सगळं जिल्ह्यातून ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी बरोबर चांदवड असेल, पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या काही भाविक येत आहे आणि त्यांच्या सोयीसुविधा व्हावा, त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सोय उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यातलं सगळं जे काही भक्त मंडळी आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सर्व कमिटीच्या माध्यमातून कमिटी डिक्लेअर होईल. कोणं काय केलं पाहिजे, कोणं काय केलं पाहिजे. पण माझ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे आचारसंहिता जरी असेल तर धार्मिक कार्यक्रम आहे, इथं काही व्यासपीठ जरी नाही आहे, परंतु जी काही माझ्या पत्रावरती काही सेवा दिली त्यांनी हक्काने सांगायचं का बा ह्या ठिकाणी खोसकर तुम्ही या ठिकाणी सांभाळलं पाहिजे आणि ते आम्ही 100% सांभाळू. कुठे त्या ठिकाणी जी अडचण आली त्या अडचणीमध्ये आम्ही त्या ठिकाणी 100% सहभाग घेऊ. आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल व्यासपीठ आमचं नाही परंतु संतांचा व्यासपीठ आहे आणि त्या संतांच्या व्यासपीठावर आमच्यासारख्याला एक आम्हाला त्याचा लाभ होतो. हे आयुष्यभर मी या संतांचं या ठिकाणी ऋणी राहील. जी काही जबाबदारी या ठिकाणी मागाशी निलेश भाऊनी सांगितलं की आचारसंहितामध्ये या ठिकाणी काही बोलता येत नाही, पण आचारसंहिता झाल्यानंतर ती काही तुमच्या सगळ्या भक्त मंडळीचे जे काही मनात आहे, मागाशी मला गायकवाड महाराजांनी सांगितलं आचारसंहितेनंतर ते सुद्धा त्यांचं लवितकर महाराजांनी जी माझ्यावरती जबाबदारी टाकली ती जबाबदारी आचारसंहितेनंतर त्यांच्याच अध्यक्षाखाली ती पूर्ण करू अशी या ठिकाणी सर्वांना आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद आमदार साहेब. आपल्या मर्यादा आम्ही ओळखू शकतो. निश्चितच तुमचं मार्गदर्शन आम्हाला पुढील आमच्या कामकाजासाठी कामं येणार आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद. अभंगगाथा आणि त्या अभंगगाथेतून प्रत्येक संतांचा व्यक्त होणारा आध्यात्मिक दृष्टिकोन या सर्व अनुषंगाने आपण अभंगगाथेकडे आपण बघत आहोत. निवृत्तीनाथांच्या या अभंगगाथेमध्ये 374 अभंग या ठिकाणी संपादित केलेले आहे. कृष्ण भक्तिपर असेल, संतपर असेल, नामसंकीर्तनपर असेल, ज्ञानपर असेल, या सर्व माध्यमातून निवृत्तीनाथांनी जे काही आता प्रत्येक संतांचं कृष्णवर्णन असेल, त्यानंतर संतपर किंवा सत्संगपर जे काही संतांनी अभंग रचना केलेली आहे ती अभंग रचना
एका अर्थानं केवळ पारायणापुरती नाही, तर त्यातून व्यक्त होणारा समग्र संतांचा जो काही आध्यात्मिक दृष्टिकोन आहे तो आपल्या समोर येतो. एकदा जेव्हा विश्वकोशाचं प्रकाशन झालं आणि मराठी विश्वकोशाचं प्रकाशन होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, त्यांनी एक विधान केलं होतं की विश्वकोश हा कोशातून बाहेर यावा, तो कोशात राहू नये. तसंच निवृत्तीनाथ गाथा ही पारायणापलीकडे जावी हा दृष्टिकोन ठेवून संस्थांचा असा एक उद्देश आहे, व्यापक दृष्टिकोन आहे की आपण केवळ पारायण न करता त्यातले समग्र अर्थ समजून घ्यावेत. म्हणून एक सुधारित अशी आवृत्ती या ठिकाणी संपादक बसलेले आहेत सचिन पवार, त्यांच्या चिंतनातून आणि त्यांच्या अभ्यासातून ती समोर आलेली आहे. त्यातून सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे की संतांना केवळ कोरडे शब्द अपेक्षित नसतात आणि शब्दांना जो काही आत्मिक संवाद लागतो त्या संवादातून आणि आत्मप्रेरणेतून प्रत्येक अभंग गाथेची प्रेरणा निर्माण झालेली असते. आणि ही प्रेरणा संतांची विठ्ठल भक्तीवरील असेल आणि एकूणच समाजावरची असेल, भक्तिभावावरची असेल, ती प्रेरणा अभंगगाथेतून निर्माण झालेली असते. कोणत्याही संतांना कोरडे शब्द नको आहेत, शब्द शेवटी वांझोटे असतात आणि आत्मप्रेरणा ही महत्त्वाची असते आणि त्या आत्मप्रेरणेतून ओथंबलेले शब्द हेच संतांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. यानंतर मी संस्थांचे पुजारी आणि तेही अभ्यासक आहे संत साहित्याचे जयंत महाराज गोसावी यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपले 2 शब्द सांगावे. ठीक आहे. यदक्षरमनाख्ययमानंदम अजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथीति ख्यातम दैवतमाश्रय. संत श्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची अभंगगाथा संस्थांच्या वतीने आज जी प्रकाशित झाली आहे, वारकरी संप्रदाय जो एवढा वाढ विस्ताराला पावला त्याचं सूत्र जे आहे ते निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगगाथेमध्ये. निवृत्तीनाथ महाराजांनी जे अभंग लिहिले आहेत हे सूत्रबद्ध आहे आणि या संपूर्ण सूत्राचं सार म्हणजे संपूर्ण सकल संत वाङ्मय आहे. म्हणजे महाराजांची अभंगगाथा आपण चिंतन करत असताना पाहिलं प्रकरण 8च आहेत, पण जसं जे सूत्राचं लक्षण आहे अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम, अर्थदृष्टीने संपूर्ण विश्वाला व्यापून राहील आणि सर्व संत वाङ्मयाचं सूत्र ज्या गाथेमध्ये आले असे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज जे विश्वगुरू आहेत आणि त्यांची अभंगगाथा या निमित्ताने प्रकाशित झालेली आहे पारायण करण्याकरता. आणि याच्यानंतर सार्थ अभंगगाथा संस्थांच्या वतीने लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. हां, म्हणजे पुढचं जे कार्य हे आता आपण पारायण प्रत तयार केलेली आहे आणि यामध्ये असणारे पाठभेद पुष्कळ 2-3 वर्षापासून याचं चिंतन चालू होतं. हरिभक्तीपर्यंत सुभाष महाराज असतील, आंदेचे जाधव महाराज, डॉक्टर महाराज, म्हणजे त्याचं चिंतन करत असताना याच्यातील पाठभेद काढून योग्य पाठभेद काय तो घालण्याचा यामध्ये प्रयत्न केला आहे. केलेली ही संस्थांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची सेवा सकल वारकऱ्यांनी गोड करून घ्यावी एवढीच विनंती. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. यानंतर ज्यांनी या अभंगगाथेचे संपादन केले ते सचिन पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ते दर्पण मासिक चालवतात आणि परिवर्तन सामाजिक सेवाभावी संस्थेचे ते प्रवर्तक आहेत. सचिन पवार. सर्वांना नमस्कार आणि वंदन करतो. 2 मिनटं बोलणार आहे मी. विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची अभंगगाथा या ठिकाणी प्रकाशित होते आणि काही एक सेवा करण्याची संधी संस्थांना उपलब्ध करून दिली याबद्दल मी खूप मनापासून वंदन करतो. 2 मुद्दे बोलणार आहे आणि मी माझं भाषण माझं बोलणं थांबवणार आहे. खरं तर निवृत्तीनाथ संस्थांमध्ये सध्या जीर्णोद्धाराचं वातावरण आहे. जीर्णोद्धार 2 प्रकारचे असतात. एक मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे आणि तो भाविक भक्तांच्या एकत्रीकरणानं जीर्णोद्धार होतो. तो लौकिक अर्थानं पण जीर्णोद्धार आहे. मात्र दुसरा एक जीर्णोद्धार आहे. मला वाटतं की साधू संतांचं वाङ्मय व्यवस्थितरित्या पोहोचवणं हा सुद्धा जीर्णोद्धार आहे. मात्र यात थोडा फरक असा आहे की तिकडं मंदिर जीर्ण झालेलं असतं आणि भाविक भक्त जीर्णोद्धार करतात. इकडच्या परिस्थितीमध्ये माणसं जीर्ण झालेली असतात आणि संत वाङ्मय आपला उद्धार करत असतं. हा जो मूलभूत फरक आहे
आणि नव्या रूपामध्ये आलंच पाहिजे. आणि संस्थांनं याच्यामध्ये कोणतीही काटकसर ठेवली नाही, याबद्दल खूप मनापासून आभार मानतो. 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहे. काय आहे की प्रत्येक संतांच्या संदर्भानं वेगवेगळ्या फडांच्या वह्या आहेत, वेगवेगळे पाठभेद आहेत. संस्थान म्हणून जेव्हा विचार करणं सुरू होतं त्यावेळेस एकच एक पाठ न स्वीकारता उर्वरित सुद्धा पाठ जे असतील ते सुद्धा नोंदून ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ देहूकरांकडे एखादा पाठ असेल आणि त्याच वेळेस आजरेकरांकडे पण एखादा पाठ असेल, मग त्यातला योग्य काय आणि अयोग्य काय हे व्यक्तिगत माझं काम असतं तर कदाचित मी तो पाठ निश्चिती ठरवली असती. मात्र जेव्हा संस्थान ते करत असतं त्यावेळेस दोन्ही गोष्टी नोंदून ठेवणं हे काम आपण केलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या संदर्भानं जेवढ्या गाथा होत्या, मग त्याच्यामध्ये साखरे महाराजांची गाथा आहे, त्र्यंबक हरी आवटेंची गाथा आहे, हरिश्चंद्र महाराज इंदलकरांची गाथा होती. त्याच्यानंतर जगन्नाथ अण्णांनी एक जी गाथा करून ठेवलेली ती असतील, किंवा आदरणीय रामकृष्ण महाराज लहवीतकरांनी असतील, किंवा पंडित महाराजांनी, या सर्व गाथा आम्ही व्यवस्थित पद्धतीने पाहिलेल्या आहेत. कोणालाही काही आक्षेप असेल तर त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. म्हणजे आपण समजून घ्या की इतक्या निष्कामपणे निष्ठेनं हे करण्याचा प्रयत्न आहे. मी सांप्रदायिक वातावरणामध्ये जसा आहे तसा विद्यापीठीय वातावरणामध्ये सुद्धा आहे. श्रीगुरू भाऊंना माहिती आहे की मी प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या क्षेत्रामध्ये काही एक काम करतोय. निवृत्तीनाथ महाराजांची गाथा व्यवस्थितपणानं नसणं ही खूप मोठी खंत होती आणि आपण सर्व मंडळींनी एकत्र येऊन हे जे काम केलं, मी खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपण सेवेची संधी दिली याच्याबद्दल मी आभार मानतो. संस्थांनाही धन्यवाद देतो. माझे जे सर्व पूर्वसुरी होते, ज्यांनी ज्यांनी निवृत्तीनाथांची अक्षरसेवा केलेली आहे, त्या सर्वांचे उपकार आमच्यावर आहे. ते जर नसते तर आम्ही हे काम करू शकलो नसतो. हे अत्यंत नम्रपणे नोंदवलं पाहिजे. या कामाच्या मागे निवृत्तीनाथ दादांची कृपा आहे. म्हणजे ते ज्ञानेश्वर महाराज जे म्हणाले की जरी दिठावा तुमचा वर्षे सकाळार्थ मती पिके कोंबला उन्मेषू सुखे जरी उदास तुम्ही, त्यांनी कृपा केली, त्याच्यामुळे हे होऊ शकलं. मी सांगितलं पाहिजे काही चुका याच्यामध्ये असण्याच्या शक्यता आहे. याचं कारण असं आहे की ही खूप अवघड गाथा आहे. खूप अवघड आहे. म्हणजे आमची मनाची तयारी करायलाच भाऊ अनेक दिवस गेले. याला हात कसा लावायचा याचं कारण असं आहे की आपल्याकडं कौतुक करणाऱ्यांपेक्षा चिकित्सा करणाऱ्यांची संख्या जास्त होते आणि त्याचा परिणाम असा होतो की ते काय होतं की मग ते लिहिण्या बोलण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. मला अशी विनंती आहे की आपण खूप व्यवस्थित पद्धतीने आक्षेप जो काही असेल तो व्यवस्थित पद्धतीने नोंदवा. पुढच्या आवृत्तीमध्ये आम्ही याची जबाबदारी घेऊ. याच्यामध्ये कोणतीही चूक असेल तर याला संस्थान जबाबदार नाही, ती सर्वस्वी माझी जबाबदारी आहे. आदरणीय सुभाष महाराजांची जबाबदारी आहे. संस्थाननं खूप सद्भावानं हे केलंय. याची संपूर्ण चुकीची जी जबाबदारी असेल, जे काही चुका असतील ती माझी जबाबदारी आणि चांगलं जे काही आहे ते संस्थानचं. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सर्व साधू संतांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वंदन, अभिवादन. रामकृष्णारी. धन्यवाद महाराज. आपण अतिशय समर्पकपणे निवृत्तीनाथ गाथेविषयी उपस्थितांना माहिती दिली. यानंतर डॉक्टर रमणगिरी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय श्रीजनार्दनाय ते नमः. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज के. बजरंग बली की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. भगवान संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या ह्या दिव्य 751व्या जन्म महोत्सवाप्रसंगी आज हा दिव्य कार्यक्रम इथे होतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती सर्व ज्ञानवृद्ध तपवृद्ध तुम्ही सर्व गुरुबंधू बंधू भगिनी, मला मी जनार्दन स्वामींच्या गुरुकुलामध्ये राहिलेलो वाढलेलो. तर जनार्दन स्वामींनी असं म्हटलेलं आहे की ज्याला त्र्यंबकमध्ये राहायला मिळतं तो खूप भाग्यवान आहे, आणि राहून जर खूप कार्य केलं तर तो किती भाग्यवान असेल. हे गुरुदेवांचे वाक्य आणि ती दिव्यवाणी असते. मला
काल रात्री पुंडलिक महाराज थेट्यांनी फोन केला, बाबा बाबा म्हणे तुम्ही यायलाच पाहिजे कार्यक्रमाला. म्हटलं बरं ठीक आहे. त्यात आपला निलेश 2 वेळेस फोन केले असते, पण मी काही प्रत्युत्तर त्याला दिलेलं नव्हतं. मी कुठे हैदराबादला होतो त्यावेळेस. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं तिथून. ग्लोबल स्पिरिच्युअलिटी महोत्सव होता त्या ठिकाणी. त्यांनी सांगितले की हाऊ टू मेक इंडिया इज द लाईट हाऊस ऑफ पीस फॉर द वर्ल्ड. हा भारत देश ह्या संपूर्ण जगाला कसं एकत्रित करेल आणि दिव्यतेचा संदेश देईल, असं तिथेही ते सगळे इंग्लिशमध्ये होतं. फॉरेनर सगळे आले होते. आणि सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्ञान खूप आहे, पण ज्ञानाला जो मूर्तिरूप देईल, कर्माने श्रेष्ठता म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी पृथ्वीवरती. आज ह्या संस्थेला 2 खूप दिव्यदृष्टी टाकणारे असे एक खूप सुंदर चरित्र मिळालेलं आहे. ते आपल्या संस्थानाचे अध्यक्ष निलेश. आम्ही मला वाटतं 17-30 लोक असे असतील. अयोध्येला बोललेलं होतं आम्हाला. आदरणीय बाप्पा असतील, महामंडलेश्वर लवितकर महाराज असतील, निलेश असेल आणि आम्ही असतील. आता मला तर कोणी जोडी नव्हती तिथे. फोटो खिचायला आम्ही दोघेच होतो, निलेश आणि आम्ही. त्याच्यात तो म्हणायचा, भावा अहो ते जागेचं जरा बघा. आता तू म्हणेल मी काय विषय तो आहे पुढे, त्याने ते त्याच्या प्रास्ताविकमध्ये म्हटलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की ह्या संस्थानाला 2 एक दूरदृष्टी देणारे एक सुंदर असं कॅरेक्टर मिळालं आहे. त्याच्यामध्ये एक निलेश आहे आणि दुसरे ॲडव्होकेट सोमनाथ आहे घोटेकर. खूप सुंदर चरित्र आहे. त्यांना असं वाटतं की ह्या संस्थानाचं खूप काही प्रगती व्हायला पाहिजे. आणि आम्हालाही खूप वाटतं आज तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाच्या पाठीमागून संपूर्ण 16 एकर क्षेत्र हे आमच्याकडे आहे. आता हे आमच्याकडे आहे तर मग ती भगवंतानी आम्हाला ही सेवा दिली आहे. कारण या संस्थानामध्ये, मोठ्या मंदिरामध्ये, निवृत्तीनाथ मंदिरामध्ये जी काय आमची सेवा करणारी असतात ते आपले आदिवासी लोकच असतात. खोडे परिवार असतील, झोले परिवार असतील, आमचे विष्णुभाऊ बधादे असतील, ही लोक इथेच सेवा देतात. पण त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की निदान ह्या संस्थानाला जागा खूप कमी आहे. आता 16 एकर क्षेत्र आहेत, त्यातून काहीतरी तुम्हाला तर दिलंच पाहिजे. तर त्यासाठी आम्ही नाहीतरी निदान निलेश म्हटलं की बाबा 25 एकर तरी आम्हाला पाठीमागे जागा द्या. तर एवढं नाही, पण 5 किंवा 10 एकरपर्यंत मी घोषणा करतो, तेवढी तर मी देईलच. कारण आमचे सगळे आदिवासी बांधव ह्या संस्थामध्ये काम करतात. बापांनी म्हटलं काही गुह्य गोष्टी बोलू नये, ठीक आहे. दुसरं असं आहे की जो संस्थानाचा खरोखर उद्धार करतो, ज्ञान खूप आहे आपल्याला, ब्रह्मज्ञानाच्या आपण गोष्टी करतो, पण जोपर्यंत त्याला आपण प्रॅक्टिकल रूपाने बाहेर आणत नाही तोपर्यंत ज्ञानाची आपल्याला त्याचं जिवंत स्वरूप बघताच येत नाही. आणि ह्या बघा तुम्ही ह्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आदरणीय महामंडलेश्वर सद्गुरुदेव बाप्पांनी त्यांच्या पद्धतीने ते सहकार्य करतात, हे करतात. परंतु आज बघा त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये 100 कोटीचं मंदिर जवळपास असं कोण उभं करणार असेल, असा कर्मयोगी कोणी असेल तर त्या आपल्या आदरणीय देवबाप्पा आहे तिथे. आणि त्या मंदिराचं जवळपास आता झालेलंच आहे मंदिर. त्याचं उद्घाटन आपल्या भारताचे नामवंत सर्वश्रेष्ठ साधू संतांच्या माध्यमामधून आणि आपल्या ताई महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हातून ते होईलच थोड्या दिवसामध्ये. आम्ही 4 दिवस झाले त्याला, तो हैदराबादमध्ये तो विषय होता, होईल तो. सांगण्याचं तात्पर्य की निलेश ह्या अध्यक्ष लोकांना आणि सचिव दोघांना त्यांना असं वाटतं की या मंदिराचं उद्धार म्हणजे आता उत्कर्ष मोठं कसं व्हायला पाहिजे, ही त्यांच्यामध्ये खूप तळमळ आहे. त्या तळमळाच्या अनुषंगाने गाथा म्हणा, त्याचा एक पार्ट, एक गाथा आहे. भगवंताचं स्वरूप प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे. आता मगाशी सांगितलं लवितकर महाराजांना वगैरे, हे जनार्दनस्वामीचे भक्त लोक आहेत, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवस्थान तयार करतात, हृदयामध्ये मंदिर बांधण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक आध्यात्मिक पीठ पण असायला पाहिजे. ते आदरणीय देवबाप्पा असतील, निलेश, ॲडव्होकेट सोमनाथ, ही लोक ह्या कामासाठी लागलेत की ह्या संस्थानाचा उद्धार, संस्थानाचं मोठं रूपाने त्याला मोठं कसं झालं पाहिजे, हे त्यांच्यामध्ये नेहमी तळमळ आहे. तर सांगण्याचं तात्पर्य वेळ नाही आहे, छोटासा याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगितलं की जे सांगायचं ते सांगून टाकलं. परंतु आम्ही
फार काय म्हणतं की आम्ही अभ्यासू नाही आहे, परंतु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने देश विदेशामध्ये शिक्षणाचे थोडेफार धडे शिकले, पण तुमच्या एवढं नाही, आम्ही छोटे आहोत. बाकी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तर तुम्ही सर्व बोलतच असता, पुंडलिक माऊली, वेळ नाही. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की दिव्य ह्या कार्यक्रमामध्ये येण्याप्रसंगी आदरणीय सर्व संत महात्मे तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत, देहुलकर महाराज असतील, जे कोणी असतील, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम, नमो नारायण, संन्यस्त परंपरेकडून. आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही हे जे काही कार्यक्रम घेत आहेत, निलेश आणि घोटेकर साहेबांना तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या सर्व ह्या संस्थानाला शुभेच्छा. आमच्याकडून जेवढं तुम्हाला मदत करता येईल तेव्हा आम्ही निश्चित करू. देवबापांचा शब्द आहे, देवबापा म्हणजे का, आम्ही देवबापा त्यांना का म्हणतो, कारण हे लोकांनी खूप रक्ताचं पाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल, आज एवढं मोठं मंदिर, अहो संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर संपूर्ण भारतामध्ये, एवढं मोठं मंदिर उभा करणार कोण असेल कर्मयोगी, ते तुमच्या समोर बसलेले आहेत. त्याचं उद्घाटन आता थोड्या दिवसामध्येच होणार आहे. म्हणून ही कर्मयोगी हे श्रेष्ठ आपल्याला आहेत, ते आपल्याला मदत करतात. अशा लोकांना आपण त्यांच्या चरणाशी, त्यांच्या ह्या कार्याला आपण सपोर्ट करावा, सहभाग त्याच्यामध्ये हवावं. मला माहिती नव्हतं, निलेश एक दिवशी तिथे आला, आपल्या पांडुरंग माऊली थेटेंनी आणि निवृत्ती माऊलीने हे तिथे त्यांना घेऊन आले. आमचे एक वारकरी संप्रदायाचे एक रामकृष्ण शास्त्रीजी महाराज तेही म्हणायला लागले, यांना ते घेऊन आले की महाराज काहीतरी करा, होईल, निश्चितच होईल. याला सुंदर असं रूप ह्या संस्थानाला तयार होईल. आपण सर्वजण त्याच्यामध्ये समर्पित आहोत. नमः पार्वतीपते हर हर महादेव. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय. प्रभू धन्यवाद. धन्यवाद महाराज. महाराजांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायचं आहे. त्यांनी खूप मोठा शब्द आपल्याला दिलेला आहे, तो आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. यानंतर रघुनाथ महाराज, हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज देवबाप्पा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व बसलेले वक्त्यांना दंडवत प्रणाम. मी काय श्रोता आहे, वक्ता नाही. मला काय बोलायची म्हणजे नॉलेज नसतं. माईकवाल्यांचं कसं असतं, समय आणि महाराजांनो ऐकणारे लोक कमी आहेत, बोलणारे आपण जास्त, तर बोलायचं काय ना ऐकायचं काय. म्हणून सर्वांना माझे एक हात जोडून विनंती आहे, ज्ञानी वक्त्यांनी आपल्या हातात माईक आल्यावर आपण किती बोलतो याचा आपण प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. ऐकणारे किती लोक असतात. ह्या लेकरांची शाळा आणि महाराज लोक लक्षात घ्या. तुम्हाला मी एक विनंती करून सांगतो, त्र्यंबकेश्वर तालुका या मुलांच्या परीक्षा चालू आहेत. मला 2 वेळा तक्रारी आलेल्या आहेत तुमच्या, लक्षात घ्या. कारण इथलं प्रकरण बंद केले तर परीक्षामध्ये आता ही बसलेले पोरं आहेत आणि यांना 4 लोकांना काय आपण सांगणार, आशीर्वाद देणार आहे. तर महाराज आपण प्रत्येकाने आपल्या माईकचं भान ठेवलं पाहिजे. मला बोलण्याचं जास्त नॉलेज नाही आहे, कारण आम्ही अनुभूती लोक आहेत. ज्ञानी लोक ज्याच्या त्याच्या पकवाजवादक पकवाजामध्ये विद्वान असतो, कीर्तनकार कीर्तनामध्ये विद्वान असतो. महाराज तुम्हाला मी एक सर्वांना हात जोडून विनंती सांगतो की आपण आत्ता माझे 2-4 कार्यक्रम बघा. वास्तविक व्यासपीठामध्ये आपण, मी हे आशीर्वाद वगैरे देत नाही, थोडंसं मार्गदर्शन करतो व्यासपीठाला. हां, यांना नाही, तुम्ही भाषण केलं यांच्यासाठी मी व्यासपीठाला मार्गदर्शन करतो की हा कार्यक्रम कसा होतो. आपण आपला वारकरी संप्रदाय, बरेचसे लोक इथे वारकरी शिक्षण घेऊन, बरं का महाराज राग नका येऊन देऊ, इथं शिक्षण घेऊन वृंदावनला जातात, तिकडे राधे राधे करतात, इथे आल्यावर निवृत्तीनाथ महाराज की जय म्हणतात. दुर्भाग्य आहे. मग हे तेवत ठेवण्यासाठी खरंच गोटेकर म्हणजे महाराज तुम्ही दोघेही, कारण माझं वय तुमच्यापेक्षा खूप मोठं आहे, माझे गुडघे पण झिजून गेलेत, मला उभा पण राहता येत नाही वास्तविक, कारण 82 माझं परिपूर्ण झालेलं आहे. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या असते तर आपण भरपूर करून थकलो. याचा आशीर्वाद मनोदय
किंवा मनोविचार ह्या मुलांपासून पण काय शिकलं पाहिजे. बाबा ह्या कार्यक्रमात आमच्याकडे कार्यक्रम मोठे असतात, आम्ही पण मोठे करतो कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये लक्षात ठेवा जो महाराज, तुम्हाला एक विनंती आहे की आपण कार्यक्रम कसा केला आम्ही नाही सांगायचं, वक्त्यातून उठून त्यांना बोलायला लावायचं, त्याला कार्यक्रम म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व साधू संतांच्या भेटी झाली. निवृत्तीनाथांचं दादांचं दर्शनला तसं मी माझ्या मनाने जेव्हा गर्दी नसेल तेव्हा येत असतं, सहज योग्य आज आलेला आहे. आम्ही त्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. त्यांचं आम्हाला ज्ञान नाही आहे पण अनुभूती आहे. महाराज आता सांगितलं खूप विद्वत्ता विद्वत्ता विद्वत्ता. महाराज विद्वत्तेपेक्षा अनुभूती समाजाला द्यायला शिका, अनुभूती घ्यायला शिका. निवृत्तीनाथावर चिंतन मांडत असताना किंवा चिंतन करत असताना अनुभूती शून्य असतात. आत्ताच्या कीर्तन करायला हरिपाठ पण येत नाही हो. काही माईक 2-2 तास बोलतात, परंतु ह्या 771 तुम्ही म्हटलं 751 आणि 750 जो वाढदिवस आहे 12 आणि 13 याचा दिवस आहे तो 12 आणि 13 खूप सुंदर तुम्ही 51मध्ये साजरा केला. त्याला एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल तुम्ही खूप विद्वान आहात, सभासलेले व्यासपीठी विद्वान आहात, अनुभूती शून्य आहे. प्राणप्रतिष्ठा करत असताना किंवा आता तुम्ही कुंभाची इथे हे रचना केल्यानंतर त्याच्यामध्ये प्राण टाकायचा असतो, आपकमध्ये टाकायचा असतो का रेचकमध्ये टाकायचा असतो? हे अपन आणि रेचक याच्यातल्या 2 गोष्टीचा अभ्यास केला तर निवृत्तीनाथांचे अभंग थोडेफार तरी समजतील. कारण हे जर समाजामध्ये अशा मुलाला शिकवित असलो आपण तर हा वर्ग तरुण झाला पाहिजे. महाराज लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो गाथा नंतर वाचा, हा वर्ग तरुण तयार झाला पाहिजे तर मी तुम्हाला स्वाभिमानाने जगद्गुरू मानेल ना, विद्वान मानेल. म्हाताऱ्यांचं रिटायरमेंट झाल्यावर रिटायरमेंटला सर्व लोक पेन्शन घेतात. निवृत्तीनाथ हे विश्वगुरू जर मानत असेल तर विश्वगुरू पुढे नेण्याचं असेल तर तुमच्या तरुण मुलांचा इथं अधिकार आहे. तुमचं रिटायरमेंट झाले हो, अर्ध तिकीटं आली हो, तुमचं परमार्थ कुठलं तरुण मुलं ऐकणार? आणि म्हणून माझ्या मायबापांनो मला स्टेजवर कधी विश्व हिंदू परिषदचं ज्ञानवानांनी करायला पाहिजे. आता एवढं मोठं निवृत्तीनाथ महाराजांचं स्थान आहे, आपण एवढं मोठा कार्यक्रम या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी पाहिलं तर लोकसंख्येच्या मानानं काहीच नाही, संख्या कमी वाटते. आपलं भाग्य आहे त्यांचं आपल्याला सेवा करायला मिळते, आपण त्यांच्यानंतर जन्माला आलो आणि अशाही सेवेत आपण जर वंचित राहिलो तर आपण किती भाग्यवान आहोत ते आपण प्रत्येकाने कल्पना करा. कारण आपल्या या जिल्ह्यामध्ये 2 योगी होऊन गेलेले. परमपूज्य गुरुवारी योगीराज तुकाराम बाबा 50 वर्षे योग साधना केली, सिद्धत्वाला प्राप्त करून घेतली आणि निवृत्तीनाथ महाराज योगी अशी योग्याचीच भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये आपण त्यांची सेवा करणं, तनमन धनानं सेवा करणं, याच्याकरता नाशिक जिल्ह्याने संपूर्ण या ठिकाणाला वाहून घेतलं पाहिजे. बाकी नका करू, बाहेर काय नाही, हे सगळं बाजार आहे. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की जेवढं होता होईल तेवढं त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांचं कार्य करत राहा. आज 10 कोटी जमले पण काय एवढा उपयोग नाही 10 कोटीचा. अधिक होत राहो यामध्ये अनेक गोष्टींनी यांना पुढं जावं लागतं आहे, अनेक लोकांशी संपर्क आणावा लागतो आहे. त्यातल्या अनेकांशी संबंध आणखी त्या ठिकाणी येत असल्यामुळे काम कमी जास्त वेळ लागू शकेल, नाही असं नाही, पण त्यांच्या अंतःकरणातली तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. टाटा जय जय राम कृष्ण